काय पोपटराव कमी एकटेच बसली. बसलो होतो निवांत. कोण नव्हतं, लय बोर झालं म्हणलं तुम्ही आले भाषण चालू करताय ना आपलं. बघितलं कसा आड्या बोलत आहे का. आड्यातच हो म्हणजे याचा अर्थ तुमचीच वाट बघत होतो गप्पा मारायला. तुला लय गड्डा आहे. चल म्हणला तिकडे एकटाच बसलाय, आपण तिकडे बसत होतो. डेपुटी लय गरम ना खात जाऊ, आधीच वातावरण एवढं गरम आहे. गरम नाही काय होतं, आम्ही प्रेमाने आलो होतो ना, आम्हाला म्हणतो भाषण चालू करायचं होतं. अहो भाषण म्हणजे प्रेमाने बोललो, गप्पा मारायला माणूस नव्हतं मग तेवढ्यात तुम्ही आले. पुण्यात लय बिजी हो, लय बिजी माणूसच भेटा ना गप्पा मार. लय बिजी पुण्यात ना. लय बिजी लय म्हणजे ट्रम्प तात्यानंतर मीच बिजी. हा त्यो ट्रम्प नाही का त्यो अमेरिकेचा, त्याच्यानंतर आपणच बिजी. म्हणून गावाकडे एक फोन नाही केला आम्ही. पुण्यात यायचा मेसेज टाकला का, मेसेज बघितला तरी लवकर रिप्लाय द्या. कसं असतं, माणूस बाहेर गेला मोठा झाला मागच्याला सोडून द्यावं लागत. काय बघितलं आल्या. अरे म्हणजे मागच्याला सोडून नाही दिलं तर आठवण येत राहते, मग काम कसं होईल. अशा इतकं बी नाही पण लय बिजी लय बिजी लय. तुम्हाला सांगतो मला आहे ना, मेट्रो हात दाखवून थांबायचो मी पुण्याला. हात दाखवून तिकीट नाही काय नाही काय नाही काय नाही. हा मग उभं राहायचं, हात दाखवून थांबायची. लय मोठे मग. एक दिवस तुम्हाला सांगतो मेट्रोत बसलो आणि मरणात ट्रॅफिक लागली वाघुलीच पुढं मेट्रोत. हायला म्हणलं नाही बसायचं गाडी आपल्या इथून पुढे मेट्रोत. मग सेपरेट गाडीच घेऊन टाकली डायरेक्ट एकन गाडी. मग गाडी कुठे गावाकडे नाही आणली. कोणची गाडी घेतली. हा कोणची गाडी. बुलेरो. बोलेरो हा गावाकडे कम नाही घेऊन आला. हे तुमच्यासारखे असतात ना, म्हणजे तुमच्याकडे माझ्यापेक्षा भारी गाडी आहे ना, म्हणून मग मी नाही आणली, आपली तिकडे ठुली. पण मला एक कळालं नाही, आम्ही कधी पुण्यात यायला गेलो तू भेटतच का नव्हता मला. काय बिजी ना लय बिजी लय लय. अरे पण काय मित्रासाठी दोन मिनिटं वेळ नाही तुला. नाही हो कसं असतं तुम्हाला सांगू का, तुम्ही जर पुण्यात आले ना म्हणजे वाघोली क्रॉस केली ना, तिथून पुढे नाव घेतलं ना कुठं बी तुम्हाला चहा नाश्ता फुकाट. हा हाय. मी एकदा गेलतो ना, तर याचं नाव सांगितलं, तो हॉटेलवाला म्हणला होता 5 रुपये राहिले त्याच्याकडे, तू या आणून देतो. हॉटेलात काम वगैरे होतं. रडत होता त्या दिवशी पुण्याला नाही भेटायला काही वापर आणतो तुम्ही. मी काय सांगतो ऐका, सरदवाडी बिरदवाडी आली ना भेळ भेळ डायरेक्ट फुकाट नाव सांगितलं. पण डेपोटी तिकडं सुगंधाचं नावरा बी ना तिकडे पुण्याकडे का मुंबईकडे आहे. सुगंधाचा नवरा मला काही कळलं नाही. तुम्ही किती प्रॉपर्टी वगैरे झाली 4-5 वर्षापासून, काय मला दिसेनाच. काय काय काम करतोय नेमकं कोण तुम्ही. सुगंधाच नवरा कंपनीत कामाला आहे. अरे ते सुगंधाचा नवरा ते जाऊ दे, तुला मोठा झालाय आता भाऊ. कोण म्हणला मोठा झालाय भाऊ. मला 50 वेळा मुंबईहून पुण्याला रिक्षा सोडलाय त्यांनी. रिक्षावर आता पेढे खाल्ले तर आम्ही गाडीचे, तुम्हाला दिले होते का सुगंधाताईने दारोदार पेढे वाटले, काहीतरी 7 ते 8 गाड्या झाल्यात वाटतं त्याच्या. गाडी मालकाची शायनिंग ड्रायव्हरची. तेव्हा दुसऱ्याची गाडी चालली तो हिने तुम्हाला पेढे वाटले तर दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. त्यांनी मला आतापर्यंत 50 वेळा मुंबईहून पुण्याला सोडलंय. अरे दादा एवढं मग एकदा तुला फोटो दाखवला होता ना गाडी एक. नाही 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 चुकीचा तुम्हाला संभ्रम केला असेल तुमचा काहीतरी. कसे बी तुम्हाला येड्यात काढणं लय अवघड थोडीचे. काय काय आम्ही लिहिलंय आमच्या तिच्यासारखीला. मग मला काय झालं काय म्हणत सुगंधाताई दिले पाहता आणती तू रमेश मी तिकडून म्हणत असतो लय बाता आणती. वेळच भेटत नाही. काय नाही काय नाही काय नाही. मी आता वेळ 50 वेळा आलो त्याच्या गाडीत. काय नाही काय नाही. रिक्षा चालली तर. हा रिक्षा झाली. अरे 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 एक दिवस मला म्हणला 1000 रुपये द्या सुगंधाला मनी ऑर्डर करायची. मग दिले मॅन. आपलं मन लय मोठं तुम्हाला माहितीये ना. म्हणलं 1000चे 500 जादा घे 1500 घे बा. दिले मी. राईट. मग तेच 1000 आहे ना मला उसने दिलती सुगंधाने. मला उसने दिलते तेच 1000 रुपये बाजाराला लावतो. कधी दिले तुला काय माहिती. आता याला यायच्या आधी. तुम्ही काय केलं प्रगती पुण्यात जाऊन. लय प्रॉपर्टी आपली माइंड. तुम्ही ना मागोलीच पुढे गेले मगरपट्टा सिटी इकडे तिकडे हिंडले ना पुढं सगळं आपलंच. मगरपट्टा सिटी पुढे मोकळा राहिले आता प्रॉपर्टी घ्यायला. आपलं फ्लॅट आहे तिथं 2-3 फ्लॅट आहेत मगरपट्ट्यात. मग भाड्याने दिलेत. काय तुम्ही बापारा सोडिता का काय. आम्हाला कसं काय दिसलं नाही. हो तुम्ही पुण्याला या आणि फक्त पोपटराव नाव घ्या. नाही पोपटराव तुमचा कार्यक्रम केला ना तिथून पुढं काय म्हणजे राहायचा जेवणाचा खाण्याचा पिण्याचा तिथून पुढं काय माहित का दुसरा कोणता कार्यक्रम करताय काय काम करू. आपल्याला आल्या आपल्याला यांची प्रॉपर्टी आपल्याला जायचं नाही. आपल्या मित्रांनी पुण्यामध्ये काय प्रगती केली हे बघायला नको का. हो बघ गावातल्या 4 लोकांना सांगता येईल. आता बघ सुगंधाच्या नवऱ्याचं कसं उघडं झालं की सुगंधाचा नवरा काही गाड्या नाही तर काय नाही रिक्षा चालू मका शायलिंग. तसं यांची जर प्रॉपर्टी बघितली तर आपल्याला कळ ना किती प्रॉपर्टी गावाकडे मोठेपणा सांगता नाही. आता नको. मग पुण्यातलं ऊन आहे 42 डिग्री क्रॉस झाले. ऊन उतरल्या जाऊ ना आपण पावसाळ्यात जाऊ. हा मगर सिटीतला फ्लॅट अजून कुठं कुठं प्रॉपर्टी तेवढं बघू द्या. हा आपण तिकडं मुंडव्याला बी आपलं. हा ना
आयुष्य नाही बरेच लय 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 नाद नाही करायचं आपण. एवढी प्रॉपर्टी सोडून गावाकडे खायला आले. काय होतं गावाकडे आपले लोक आहेत सगळे, आठवण येते मग यावं लागत. बरं कसं आहे, तुम्ही उद्या एखाद्याने 500 मागितले, 1000 मागितले, दिले बा आपलं असं म्हणून आलो, बाकी काय नाही. पण बरं झालं यायला पुण्यात आपल्यासारख्याला मगर पट्टा सिटी ज्याला एखाद्या बाहेरला गेलं तिथे यांच्या फ्लॅटवर. हा या ना, पण वाटतं ना का उन्हाळ्यात झाल्यावर या. नाही उन्हाळ्यात आम्हीच गाव सोडणार नाही. उन्हाळ्यात गावच चांगलं आहे, आम्ही नाही जाणार. काय बघू उन्हाळा फेकीत आहे काय आहे? नाही याला काय करायचं. फेकीन मी काय फेकीत आहे काय फेकी. अरे चोरून शंकर पाय खाणारा तो, तुला काय कळायचंय. हा? हे झालंय पोपटराव सगळे हे करतात, मग? पण इतकं फेकायचं मग नाही. मग आपण बघायला कधी जायचं तारीख. आपण आता नाही, आता उन्हाळा आहे. आपण- अरे पुण्यात आहे ना 45 डिग्री क्रॉस झाले आता मागच्या हा, आठवड्यात. नको तुम्ही बाबा. आले तर तो आधीच गोरा एवढा उन्हाने परत अजून व्हायचा गोरा. बरं जाऊ का मला ग्रामपंचायत मध्ये जायचं, पण तेवढं लक्षात ठेवा बरं का. लय बिजी पुण्यात लय. नाही बीची असू द्या, जून मध्ये आपल्याला बघायला जायचं. हो हो या या. ते झाले येऊ करे. फोन करून या, फोन करून या. हा. बापरे, मग एखादी गाडी कुठून एक काम कर ना तू, माझी झोपायची वेळ झाली, ये तू. काय ये बिजी माणूस आहे मी. पण ओ जालू भाऊजी, तुम्हाला दिसत नाही का रस्त्याने माणसं? खायला तू दिसलीच नाही. जाऊ दिले गार पाणी पी धर. गोष्ट नाही ना. आता वरून प्यायला दिसलं नाही का तुला? अरे पण सुगंधा, तुला एक विचारायचं होतं राव. काय? लय नको पेकीत जाऊ तू. काही बी पेकी राव तू. काय फेकलं मी? काय पेकलं म्हणजे तुझ्या नवरा आपला तिकडे रिक्षा चालित आणि इकडे येऊन सांगते वय मा नवरा तिकडे कंपनीत कामाला आहे, 2-4 गाड्या घेतल्यात. कोण म्हटलं तुम्हाला? कोण म्हंटल म्हणजे? तुला माहित नाही का कोण म्हणणार आहे? आपला पोपट बोलला, मिठू मिठू. तो पोपट्या बोलला. चला बरं त्या पोपटरावकडं. मला कशाला नाही ती चला माझ्यासोबत. पाणी पिऊ दे. चला येतोय तुम्हाला मी. दाखवते. मी काय घाबरतो काय? पोपटराव. सुगंधा, तुला पाहिलं ना नवीन पोपट हा लागतो मिठू मिठू बोल. तर मिठू मिठू करणारा पोपटाचा भंगार मध्ये ही का? हा कमवून तुमची बुद्धी जागेवर आणा. मी काय केलं आता? तुम्ही काय म्हटले माझ्या नवऱ्याबद्दल? मी तो रिक्षा चालितो, तो गाडी चालवतो, तो गाडी ड्रायव्हर आहे. तुम्हाला काय माहिती माझा नवरा तिकडे काय काम करतो? मी का म्हणलो, कोणाला म्हणलो? मग म्हणला नाही का पोपटे, आपण ते वडाच्या झाडाखाली बसलो होतो आणि डेपुटी देखता नाही म्हणला का मी कधी मुंबईला गेला का ते मला रिक्षा घेऊन यायला येतो म्हणून. अरे मोगा तो मोग. अरे मला सांग, तो नवरा कुठं काम करतो? मुंबईला. मी कुठं काम केले आतापर्यंत? मला काय माहिती? पुण्याला. मग मी कस काय तो नवऱ्याला बघन? का हो? मग म्हणला तो डेपुटीला. मोगा मी तो मोग आणि ना. ऐका, मी तुम्हाला एक सांगते, माझा नवरा तिकडे काय काम करतोय मला माहिती. आणि माझा नवरा काय रिक्षा गाड्या काही चालवत नाही. माझा नवरा कंपनीत कामाला जातो. परत तुम्ही दोघांनी माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, कारण त्याच्या पायाची धूळ पण नाही. तुम्ही दोघं बी कळलं का? मी बोललोच नाही. मी म्हणलेच नाही. बोललाय हेच बोललाय. तुम्ही ना मी शपथ कोणाची? माझी. अहो तुम्ही काय मरत नसता. 50 जण गेले असं जेव्हा तुमच्यासारखे अवलत जन्म आले असाल. परत मला नाव घ्यायचं नाही. चला तू इकडे ये. हा इथं मोग आणलं तर परत जर महिन्यात लागलं ना जाल्या, तुला सांगतो तू निघ आता. पण तू बी लाग मा नादी. जाल्या तर रटच माहित नाही अजून. उचलू आपटी तू मग जाल्या. पोपटे तो गायबन हाणी ना मी जाल्या लय चाडग्यापणा करीत मग जाऊ. काय ते सुगंधाला माझं नाव सांगितलं रे. हा अरे त्याच्या पायी तर ती सुगंध सोडून चालली गाव. म्हणजे तुझ्या पायी सुगंध सोडून चालली इथून. मी भांडल्यामुळं? हा कुठे कुठे म्हणजे ती तिकडे. अरे मला बियाव दे ना पोपट्या. ए सुगंधा, काय? अगं तू मला चांगलं ओळख किती राव. मी किती चेष्टा करतो, एवढी चेष्टा केली, लगेच रुसून गाव सोडून चालली होय. अगं त्या नवऱ्याबद्दलची काय बोललो ना मी, ती चेष्टा केली. मी एवढ्या दिवसांनी गावात आलो आणि तू लगेच चालली, मी कुठं मग? ऐका पोपटराव, काय म्हटले तुम्ही? तुम्ही चेष्टा केली म्हणून मी गाव सोडून चालले असं? मग सुगंधा आणि गाव सोडून जाईन? अहो जे माझ्या आधी लागलेत ना, भले भले माझ्यामुळं गाव सोडून गेलेत. आणि मी तुमच्या बोलण्यावरून गाव सोडून लावले. सोडून बोला. मग तू कुठं चालली? माझ्या बहिणीच दिराचं लग्न आहे, तिकडे चालले मी 2-4 दिवस. मी येऊ का कशाला? हळदीत नाचायला? हा दिसना चला. चालतं ना बा घरी. तुमच्यासारखी तिथं कशाला वाढायला बी ठेवत नाही.
गाव सोडून जाईल म्हणून. एवढं हलक्यात घेता